ॐ पठामि संस्कृतं नित्यं वदामि संस्कृतं सदा ध्यायामि संस्कृतं सम्यक् वन्दे संस्कृतमातरम्। इयत्ता 9वी धडा 12वा द्वादशः पाठः अमरकोशः म्हणजे जशी इंग्लिशमध्ये डिक्शनरी असते तशी संस्कृतमध्ये अमरकोशः हा आहे. त्याच्याबद्दल आपण आज माहिती मिळवणार आहोत. सुरुवातीला थोडं सांगतो, पाठामध्ये भरपूर काय येणार आहे. लिहायला सुरुवात करा. संस्कृत भाषा अतीव समृद्धा भाषा. संस्कृत भाषा म्हणजे संस्कृत अतीव खूप समृद्ध भाषा. समृद्ध म्हणजे खूप ग्रेट भरभराट असणारी अशी भाषा आहे. गरीब भाषा नाहीये. समृद्ध प्रॉस्परस लँग्वेज आहे. एका बरं एकस्य शब्दस्य भवन्ति नैके समानार्थक शब्दाः. का संस्कृती समृद्ध भाषा आहे तर एकाच शब्दाचा किंवा एकाच शब्दाचे नैके म्हणजे खूप समानार्थक शब्द हा भवंती खूप समानार्थक शब्द बनतात म्हणून. क्वचित म्हणजे काही ठिकाणी एकस्य शब्दस्य विविधाः अर्थाः अपि भवन्ति. मग कधीच एका शब्दाचे वेगवेगळे अर्थ अपि भवन्ति सुद्धा होतात म्हणून संस्कृत भाषा समृद्ध आहे. अध्येतॄणाम म्हणजे अभ्यास करणाऱ्यांना सुखबोधाय म्हणजे सहज त्यांना कळावं. समानार्थक शब्दानाम म्हणजे समान अर्थ असणारे जसं महिला नारी समानार्थक शब्द असे म्हणजे गृह भवन सदन हे काय झाले समानार्थक शब्द आहे किंवा निवासस्थानम. मग असे समानार्थ शब्दांचे पद्यमयीम रचनाम कृत्वा. आता गद्य म्हणजे काय पॅसेज धडे. पद्य म्हणजे काय कविता ओळी. पद्यमयीम रचनाम म्हणजे ह्यांनी अभ्यास करणाऱ्यांना सहज कळावा म्हणून समानार्थ शब्दांचे काय केलेत कविता बनवलेल्या आहेत. कविता म्हणजे काही ओळी बनवलेल्या आहेत. रचनाम कृत्वा ओळी बनून पंडितः अमरसिंहेन अमरकोशः ग्रथितः. पंडित म्हणजे विद्वान काय त्यांचं नाव आहे अमरसिंह यांनी काय केलेलं आहे अमरकोशः ग्रथितः. अमर त्यांचं नाव असल्यामुळेच या कोशाला डिक्शनरीला काय नाव दिलेलं आहे अमरकोशः. ग्रथितः म्हणजे काय त्यांनी तो ग्रंथ गुंफलेला आहे. पुढे काय होतं बघा. अमरकोश पठनेन म्हणजे या अमरकोशाच्या अभ्यासाने कंठस्थीकरणेन म्हणजे लक्षात ठेवल्यामुळे च शब्दज्ञानम भवती शब्दांचं ज्ञान होतं. आता मी वाचल्यानंतर मला का कळतंय तुम्हाला का कळत नाही कारण की तुम्हाला शब्दांचं ज्ञान नाही. मग ज्यावेळी आपण अमरकोश वाचतो तो लक्षात ठेवतो त्यावेळी काय होतं शब्द समोर आलेला त्याचा अर्थ आपल्याला कळतो. विविध शब्दानां वाक्ये प्रयोगेन शब्दप्रभुत्वम सिद्ध्यति. आता शब्द तरी कशाला पाहिजेत तर सांगतात शब्दप्रभुत्वम सिद्ध्यति म्हणजे आपल्याकडे शब्दप्रभुत्व येतं म्हणजे आपण वापरलेले शब्द हे प्रभावी पडतात. आपल्याला जे म्हणायचंय ते व्यवस्थित समोरच्यापर्यंत पोहोचतं. कशामुळे विविध शब्दानाम वाक्ये प्रयोगेन म्हणजे वेगवेगळ्या शब्दांचं वाक्यामध्ये उपयोग केल्यानंतर प्रयोग केल्यानंतर काय होतं शब्दांवरती प्रभुत्व येतं. म्हणून ते काय म्हणतायत यथेष्टम गृह्णन्तु. यथेष्टम जेवढे पाहिजे तेवढे शब्दरत्नानी गृह्णन्तु. शब्दरत्न शब्द कशा आहेत रत्नांप्रमाणे आहेत. त्यांची किंमत आहे. एक शब्द बोलला वाकडा तर काही होऊ शकतं. तर शब्द हे कशाप्रमाणे आहेत रत्नांप्रमाणे. गृह्णन्तु ते घ्या. कुठून घ्या शब्दरत्नाकरात अस्मात म्हणजे आमच्या या शब्दरूपी रत्नांच्या भांडारातून काय करा अनेक शब्द तुम्ही घ्या. मग आता ही कोणीतरी अमरकोशाची प्रशंसा लिहिलेली आहे. अमरकोश प्रशंसा
म्हणजे या अमरकोश जो लिहिलेला आहे अमरसिंहांनी त्यांची स्तुती केलेली आहे. कशी स्तुती केलेली आहे बघा. सुनिर्मला म्हणजे अतिशय शुद्ध. एषा कृतीही रत्वसंधी झालेली आपण पाहिलेली आहे. एषा कृतीही म्हणजे ही अतिशय स्वच्छ अशा प्रकारची कृती म्हणजे हे पुस्तक काय चांगल्या प्रकारचं कार्य आहे. कोणाचं आहे ते? कवे हे अमरसिंहस्य. पुन्हा रत्वसंधी. कवे हे अमरसिंह अ, अमरसिंह कवी यांची ही अतिशय सुंदर कृती आहे. याला दुसरं नाव काय आहे? म्हणजे या ग्रंथामध्ये काय? नामलिंगानुशासनम म्हणजे नाम वेगवेगळ्या संज्ञा, त्याचं लिंग काय, त्याचं वचन, त्याचं लिंग आणि नाम याचं काय अनुशासनम म्हणजे एक व्यवस्था, एक डिसिप्लिन. ही कोणी केलेली आहे? अमरसिंहांनी केलेली आहे. म्हणजे काय? गृहम शब्द नपुंसकलिंगच का? वनम शब्द नपुंसकलिंगच का? तर अमर कोशामध्ये त्याला नपुंसकलिंग म्हटलेलं आहे म्हणून आपण त्याला नपुंसकलिंग शब्द म्हणतो. एवढी ताकद या अमरकोशाची संस्कृतमध्ये आहे. मग असं असणारं नामलिंगानुशासनम आचंद्रतारकम स्थेयात म्हणजे जोपर्यंत चंद्र सूर्य तारे आहेत तोपर्यंत ते थांबावं, जिवंत राहावं अशी स्तुती केलेली आहे. चला आता धड्याकडे वळूया पटापट. छात्राः विद्यार्थी ग्रंथालये लायब्ररीमध्ये वाचनालयात विविधानी पुस्तकानी पश्यन्ति वेगवेगळे पुस्तक ते पाहतात. अध्यापिकां प्रश्नांच पृच्छन्ति अध्यापिका म्हणजे फिमेल टीचरला प्रश्नांच पृच्छन्ति प्रश्न विचारतात. बघा नयन पहिल्या मुलाचं नाव आहे. काय म्हणतो तो? आचार्ये अहो टीचर का एषा भिन्ना विशाला कपाटिका. का म्हणजे कुठली म्हणजे कोणती म्हणजे काय. एषा भिन्ना विशाला कपाटिका ही जी विशाला कपाटिका सगळं स्त्रीलिंगामध्ये आहे म्हणून भिन्न ह्याच्या ऐवजी भिन्ना झालं. भिन्ना म्हणजे सेपरेट. विशाला कपाटिका मोठी मोठं कपाट हे काय आहे? अहो त्याला आश्चर्य वाटते. कियन्तः विविधाः कोशाः एतस्यां वर्तते. एतस्यां या कपाटामध्ये कियन्तः विविधाः कोशाः किती वेगवेगळे कोश डिक्शनरीज वर्तन्ते आहेत. अध्यापिका म्हणते आम हो सर्वेषां शास्त्राणां म्हणजे सगळ्या शास्त्रांचं किंवा विषयांचं अध्ययनार्थम शिकण्यासाठी एते कोशाः आवश्यकाः. एते कोशाः बघा सह तौ ते तर कोशः कोशौ कोशाः म्हणून एते कोशा हे सगळे कोश पुस्तकं डिक्शनरीज आवश्यकाः महत्वाचे आहेत जरुरीचे आहेत. सुमेधा काय म्हणते? कोशः नाम किम. कोश म्हणजे काय? तुम्ही 2-3 वेळा कोश कोश शब्द वापरला. कोश शब्दाचा अर्थ काय होतो? अध्यापिका सांगते कोशः नाम संग्रह. कोश म्हणजे काय? कलेक्शन, संग्रह, एकत्रित करणं त्याला काय म्हणतात? कोश. यथा आता उदाहरण देऊन सांगतात. यथा जसं वयम आपण वित्तकोशे धनस्य संग्रहणं कुर्मः. वित्तकोश बँकेत धनस्य संग्रहणं कुर्मः पैशाचं काय आपण संग्रह करतो डिपॉझिट करतो म्हणी. तथैव तसंच भाषाकोशे म्हणजे भाषेच्या भांडारामध्ये डिक्शनरीमध्ये कोशामध्ये काय असतं? शब्दानाम संग्रह भवती. कशाचा संग्रह असतो? कशाचं कलेक्शन असतं? शब्दांचं. कह तस्य उपयोगः त्याचा उपयोग काय असं श्रेया विचारते. नयन सुमेधा आणि श्रेया. श्रेया म्हणते कह तस्य उपयोगः तस्य कोशस्य त्या कोशाचा काय उपयोग. अध्यापिका म्हणते सुयोग्य प्रश्न. व्हेरी गुड क्वेश्चन. सुयोग्य परफेक्ट योग्य प्रश्न तू विचारलेला आहे. संभाषणे लेखने च भाषा प्रभुत्वम. संभाषणे बोलण्यामध्ये लेखणे लिहिण्यामध्ये काय पाहिजे?
भाषा प्रभुत्वम, भाषेवरती कमांड प्रभुत्व म्हणजे तुम्हाला योग्य शब्द योग्य ठिकाणी फेकता यायला पाहिजेत, वापरता यायला पाहिजेत. आणि प्राप्त्यर्थम ते शब्द मिळवण्यासाठी तथैव नैकेशां विषयानां ज्ञानप्राप्त्यर्थम शब्दसंपत्तेः संग्रहणम अतीव आवश्यकम. आता ती म्हणते की ह्याचा उपयोग काय कोशाचा, तर ती सांगते बोलण्यामध्ये आणि लिहिण्यामध्ये एक भाषा प्रभुत्व येण्यासाठी, तसेच तथैव तसेच नैकेशां विषयानां ज्ञानप्राप्त्यर्थम, तसेच अनेक विषयांचं ज्ञान मिळवण्यासाठी शब्दसंपत्तेः संग्रहम अतीव आवश्यकम, शब्दांचा संग्रह कलेक्शन ऑफ वर्ड्स अतीव आवश्यकम खूप जरुरीचं आहे. अस्माकं ग्रंथालये आपल्या ग्रंथालयामध्ये संस्कृतिकोशाः, चरित्रकोशाः, विश्वकोशाः, सुभाषितकोशाः च इत्यादयः बहवः कोशाः वर्तन्ते. अस्माकं आपल्या ग्रंथालये ग्रंथालयात काय या प्रकारचे वेगवेगळे बहवह कोशाः वेगवेगळ्या डिक्शनरीज वेगवेगळे कोश वर्तन्ते आहेत. आता त्यामधील एकाच ती सांगते. तेषु त्यांच्यामध्ये अमरकोशः नामः कश्चन विशेष कोशः. आता याला विशेष का म्हणतात ते पण ते सांगणार आहेत. तेषु त्यांच्यामध्ये अमरकोशः नामः अमरकोश नावाचा कश्चन कुठला एक कोणी एक विशेष कोश एक वेगळा आगळा वेगळा डिक्शनरी कोश आहे. आता मराठीमध्ये पण कोशच म्हणतात, संस्कृतमध्ये पण. त्याच्यामुळे ट्रान्सलेशन करताना मी मध्ये मध्ये इंग्लिश शब्द तुम्हाला सांगतो. मग आता स्वप्नील काय म्हणतो बघा. अमरकोश अमरकोश इति नाम किमर्थम, किम विद्यते अस्मिन् कोशे. अमरकोश, तो प्रश्न विचारतो अमरकोश इति नाम किमर्थम, हे अमरकोश नाव का दिलंय, किमर्थम म्हणजे काय, का, वाय. आणि तो विचारतो अस्मिन कोशे या डिक्शनरीमध्ये किम विद्यते, काय बरं आहे. अध्यापिका खूप खुश होत्याने म्हणते एषः संस्कृत शब्दानां संग्रह ग्रंथः, हा संस्कृत शब्दांचा संग्रह ग्रंथ आहे. म्हणजे या कोशामध्ये संस्कृत शब्द काय एकत्र केले आहेत. अमरसिंह नाम पंडितः एतस्य रचयिता, एतस्य रचयिता याचा या कोशाचा रचयिता बनवणारा कोण आहे, पंडितः अमरसिंह, अमरसिंहाने ते केलेलं आहे. अतः कोश, अतः म्हणून कोशस्य नाम या कोशाचं नाव काय आहे, अमरकोशः इति. आता पुढे सांगतात पुरातन काले म्हणजे पूर्वी, यदा जेव्हा छात्राः विद्यार्थी अध्ययनार्थम गुरुकुलम प्रविशन्ति, शिकण्यासाठी गुरुकुलास जात होते प्रवेश घेत होते, तेव्हा तदा अध्ययन आरंभे ते अमरकोशम कंठस्थम कुर्वन्ति स्म. तेव्हा ते तदा तेव्हा अध्ययन आरंभे म्हणजे अध्ययनाच्या पूर्वी, म्हणजे संस्कृत शिकायच्या आधी संस्कृत अमरकोश पाठ पाहिजे. आता आपल्याला अमरकोश म्हणजे काय हेच माहिती नाहीये, ते आपल्याला तेवढी तरी माहिती होते. चला, अध्ययनारंभे म्हणजे अध्ययन करण्याच्या सुरुवातीलाच ते म्हणजे विद्यार्थी अमरकोशम कंठस्थम कुर्वन्ति स्म, ते अमरकोश काय करायचे, कंठस्थ करायचे म्हणजे पाठ करायचे. अधुना अपि तथैव प्रवर्तते, अधुना अपि आता सुद्धा तथैव तसंच प्रवर्तते आहे. आर्या एकदम साश्चर्य म्हणजे एकदम आश्चर्यचकित होऊन किम कोशः कंठस्थी कर्तुम शक्यः, किम म्हणजे प्रश्न विचारते, कोश कंठस्थी कर्तुम शक्य, जो हा कोश आहे हा पूर्ण पाठ करायचं शक्य आहे. आणि पुढे म्हणते तेन कह लाभः भवति, त्याने काय होणार आहे अख्खा कोश पाठ केल्याने. अध्यापिका काय म्हणते बघा. अथ किम, आता काय, अथ किम, अथ किम, आता किम पद्यमयः एषः ग्रंथः गेयः, सॉरी, पद्यमयः एषः ग्रंथः गेयः. तिने विचारलं हे पाठ करू शकतो का, तर ती सांगते का नाही, पाठ करू शकतो आपण. का बरं,
पद्यमय म्हणजे त्या कवितांमध्ये लिहिलेल्या आहेत. म्हणजे ओळी आहेत, जसे गाणे आपल्याला ऐकल्यानंतर पाठ होतात किंवा त्याला एक चाल असली की पाठ होतात, तसा हा अमरकोश सुद्धा पद्यमय एष ग्रंथ, हा पद्यमय आहे. ओळी लिहिलेल्या आहेत कवितेसारख्या. गेय म्हणजे गाण्यायोग्य आहे तो. आणि एकदा का आपण एखादी गोष्ट गायला लागलो तर ती आपल्या पटकीने लक्षात राहते. अतः देअर फोर श्लोकानां सुभाषितानां पठनम इव तस्य कंठस्थीकरणम अतीव सुलभम. आता ते उदाहरण सांगते. अतः म्हणून श्लोकांचं सुभाषितांचं पठनम इव म्हणजे अभ्यास करण्यासारखं, पाठ करण्यासारखं, तस्य म्हणजे या अमरकोशाचं कंठस्थीकरणम अतीव सुलभम, अतिशय सोपं आहे. जसं आपण श्लोक पाठ करतो, यदा यदा हि धर्मस्य, तसे हे पण श्लोक असल्यामुळे काय होतात, पटापट पाठ होतात. अतीव सुलभ, खूप सोपं आहे. सुलभम तत्र एकस्य शब्दस्य कृते नैके समानार्थक शब्दाः वर्तन्ते. तत्र तेथे एका शब्दाच्या साठी, बघा कृते सोबत कुठली विभक्ती येते, षष्ठी. हे शिकलेले आपण, न तर लक्षात ठेवा, कृते सोबत षष्ठी येते. एकस्य शब्दस्य कृते, एका शब्दासाठी, नैके अनेक, समानार्थक शब्दाः वर्तन्ते, समानार्थक शब्द आहेत. क्वचित एकस्य शब्दस्य नैके भिन्नाः अर्थाः अपि वर्तन्ते. क्वचित काही ठिकाणी एका शब्दाचे, एकस्य शब्दस्य अनेके म्हणजे अनेक अर्थ सुद्धा, वेगवेगळे अर्थ सुद्धा आहेत. अतः म्हणून तस्य पठनेन अस्माकं शब्दसंपत्तिः वृद्धिं गच्छति. म्हणून तस्य पठनेन म्हणजे या अमरकोशाच्या वाचण्यामुळे, तस्य म्हणजे अमरकोशस्य, पठनेन वाचण्याने, अस्माकं शब्दसंपत्ती, आपली शब्दसंपत्ती काय, वृद्धिं गच्छति, वाढते. अजून काय काय होतं, अस्माकं स्मरणशक्ती, आपली स्मरणशक्ती, धारणाशक्ती म्हणजे जे आपण लक्षात ठेवलंय त्याचे अर्थ समजणं, च वर्धेते, ती वाढते. म्हणजे लक्षात ठेवायचं वाढतं, लक्षात जे ठेवलेलं आहे ते, त्याचे अर्थ सुद्धा आपल्या डोक्यात राहतात. कशामुळे, या अमरकोशाच्या पाठ करण्यामुळे. अजून काय होतं, उच्चारणम अपि शुद्धम भवती, उच्चारण सुद्धा श ता शच होतो, श ता शच होतो, फ प या सगळ्यांचे उच्चार कसे आहेत, एकदम शुद्ध होऊन जातात. मग आता मूलक नयन काय बोलतो बघा. वयमपि अमरकोशम कंठस्थम कुर्याम, वयमपि आम्ही सुद्धा अमरकोश कंठस्थ करूया. तस्मिन् कति श्लोकाः सन्ति, तस्मिन् त्यामध्ये, कति श्लोकाः किती श्लोक आहेत. आता पुढे अध्यापिका सांगते. अध्यापिका उपसार्ध सहस्त्रम, किती श्लोक आहेत, म्हणजे जवळजवळ, उप म्हणजे जवळ, सार्ध सहस्त्रम जवळजवळ 1500 श्लोक, श्लोकाः सन्ति. तत्र त्रीणी कांडानी संती. आता हे महत्वाचं, हे प्रश्न उत्तरांमध्ये येईल. किती श्लोक आहेत, 1500. किती कांड म्हणजे किती व्हॉल्यूम्स आहेत, किंवा किती काय बोलतो आपण, पार्ट्स आहेत. कांड आणि पार्ट्स, त्रीणी तीन पार्ट्स आहेत, तीन व्हॉल्यूम्स आहेत. अतः म्हणून त्रिकांडकोश इति एतस्य अपरम नाम. म्हणून काय, त्रिकांडकोश हे काय, त्याचं एक, एतस्य याचं अपरम नाम, दुसरं नाव आहे. मग तुम्हाला विचारतील अमरकोशाचं दुसरं नाव काय, अपर नाम किम, मग त्रिकांडकोश. तथा तसेच नामलिंगानुशासनम इति नामना अपि विख्यातः एषः कोश. तसंच काय, त्याचं दुसरं नाव काय आहे, नामलिंगानुशासनम इति नामना, या नावाने अपि सुद्धा, विख्यातः प्रसिद्ध, एषः कोश, हा कोश प्रसिद्ध आहे. सुमेधा विचारते, नामलिंगानुशासनम इति शब्दस्य कः अर्थः, म्हणजे नामलिंगानुशासनम या शब्दाचा कः अर्थ, अर्थ काय आहे. आता अध्यापिका सांगते बघा. तदपि अस्य ग्रंथस्य अपरम वैशिष्ट्यम, तदपि ते सुद्धा, अस्य ग्रंथस्य या ग्रंथाचं
अपरम वैशिष्ट्यम, एक वेगळं वैशिष्ट्य आहे. काय वैशिष्ट्य आहे? अत्र न केवलम समानार्थक शब्द, या ठिकाणी फक्त समानार्थ शब्द नाहीयेत. डिक्शनरीमध्ये काय समानार्थ शब्द असतात. अपितु, पण तेषाम म्हणजे त्या शब्दांचं लिंग निर्देश कृतः, त्या शब्दांचं काय लिंग, जेंडर सुद्धा सांगितलेलं आहे. मग आता मित्रम हा शब्द पुल्लिंग का नपुंसक लिंग? नपुंसक लिंग. कोणी सांगितलं? अमरकोशामध्ये दिलेलं आहे म्हणून. तेन भाषया आकलनम प्रयोगः च सुकरः भवति. त्यामुळे काय होतं? म्हणजे लिंग कळल्यामुळे भाषायाः आकलनम, भाषेला समजणं, प्रयोग त्याचा वापर करणं, अच्छा म्हणजे आणि, सुकरः भवति सोपं होऊन जातं. स्वप्नील आता म्हणतो आचार्ये तेन वयम संस्कृत काव्यानि नाटकानि च विना आयासं पठितुं शक्नुमः खलु. म्हणजे तो म्हणतो टीचर मॅडम, तेन त्याच्यामुळे म्हणजे अमरकोशामुळे, वयम आपण, संस्कृत काव्यानी महाभारत रामायणम रघुवंशम, नाटकानी वेगवेगळे नाटक, विना आयासम म्हणजे काही जास्त कष्ट न घेता, पठितुम शक्नुमः खलु, पठितुम तुमुंत प्रत्यय, वाचण्यासाठी शक्य आहे बरोबर. तो म्हणतो अध्यापिका म्हणते निश्चयेन, खरोखर अगदी बरोबर, तरी, तर, इतः परम म्हणजे आत्ता यानंतर, सर्वैही सगळ्यांकडून, अमरकोशस्य पठनम अमरकोशाचं वाचन, अवश्यम कर्तव्यमेव, अमरकोशाचं वाचन काय झालं पाहिजे? अवश्यम झालंच पाहिजे असं त्या म्हणतात. अशा प्रकारे हा सोपा धडा होता. कोशाः किमर्थम प्रश्न, कोशाः किमर्थकम आवश्यकाः, कोशांची आवश्यकता काय आहे असा प्रश्न विचारलेला आहे. तर उत्तर आहे शास्त्राणाम अध्ययनार्थम कोशाः आवश्यकाः. जर प्रश्न विचारला हे कोश कशासाठी पाहिजेत, तर शास्त्राणाम अध्ययनम, शास्त्र म्हणजे शास्त्रच नाही, कुठलाही टॉपिक जसं सायन्स, मॅथ्स, वेगवेगळे शब्द आहेत त्यांचे. कोशा म्हणजे उत्तर काय? शास्त्राणाम अध्ययनार्थम एते कोशाः आवश्यकाः. कोश नाम किम, मग कोशाचा, कोश म्हणजे काय? तर शब्दसंग्रह, कोशाला काय म्हणतात? शब्दसंग्रह. एक मिनिट, बापरे. हम्म, काय नाव आहे त्याचं? कोश म्हणजे काय? कोश म्हणजे शब्द संग्रह, शब्दांचं कलेक्शन, त्याला आपण काय म्हणतो? कोश. वरती दिला असेल कोश नाम, हे बघा संग्रह, त्याचं उत्तर आहे. कोश म्हणजे काय? संग्रह. पुढे, कह अमरकोशस्य रचिता, अमरकोशाचा रचिता कोण आहे? आता याला काय वेगळं उत्तर सांगायला पाहिजे, पण लिहिताना व्यवस्थित लिहा. पंडित, बापरे, पंडित अमरसिंह. मग कसं लिहिणार? अमरकोशाचा कोण आहे रचयिता? पंडित अमरसिंह. अशा प्रकारे त्याचं झालं. तर प्रयत्न करतो लिहायचा. हा, पंडित, पंडित अमर सिंह. मग उत्तर देताना तुम्ही कसं लिहायचं? फक्त एका शब्दात नाही लिहायचं, एका वाक्यात लिहायचं. मग पंडित अमरसिंह अमरकोशस्य रचयिता. रचयिता म्हणजे काय करायचंय? प्रश्न काढायचा आहे आणि त्या ठिकाणी उत्तर लिहून वाक्य आहे असं. अमरकोशस्य कंठीकरणम कंठस्थीकरणम कस्मात सुलभम, अमरकोशाचं म्हणजे पाठांतर आहे, हे कसं काय, कशामुळे, कशापासून सोपं होतं अमरकोशाचं कंठस्थीकरणम? बघा आता दिलेलं आहे ते. हम्म, हम्म, कस्मात, हे बघा, कस्मात कशामुळे. हम्म, बघा उत्तर त्याचं आहे श्लोकानां सुभाषितानां पठनम इव तस्य कंठस्थीकरणम अतीव सुलभम. म्हणजे कसा, अकस्मात म्हणजे का त्याचं कंठस्थीकरण लक्षात ठेवणं सोपं आहे? कारण की ते श्लोकानाम
सुभाषितानां पठनम इव. श्लोक सुभाषित वाचण्यासारखंच असल्यामुळे ते काय आहे, अगदी कंठस्थ करण्याला सोपं आहे. जरा प्रश्न कॉम्प्लिकेट आहे हा. मी माझ्या पद्धतीने उत्तर देऊ का, कस्मात, कशामुळे? अ मी माझ्या पद्धतीने उत्तर लिहितो. अमरकोशस्य कंठस्थीकरणम कस्मात सुलभम. कशामुळे ते सोपं आहे? अ पद्य कारणात सुलभम. मग उत्तर कसं लिहिणार? अमरकोशस्य कंठस्थीकरणम पद्य कारणात सुलभम. ते पद्य असल्यामुळे, पोएट्री असल्यामुळे ते काय आहे, सोपं आहे. असं हे माझं उत्तर झालं. तुम्ही ते लिहिलं तरी चालेल. अमरकोशे कति श्लोकाः सन्ति? उप सार्ध सहस्रः. सहस्रः. त्रह नाही म्हणायचं बरं का, तो स्र आहे, त्र नाही तो. उपसार्ध सहस्रः म्हणजे 1500. अमरकोशस्य किम अन्यत् नामद्वयम्. एक काय आहे, त्रिकांड, त्रिकांडिनी, आणि दुसरं नामलिंगानुशासन. त्यांनी काय विचारलंय, दोन नावं सांगा. तर त्रिकांड कोश हे एक पहिलं नाव त्याचे, अमरकोशाचं एक पहिलं नाव त्रिकांड कोश, आणि नामलिंगानुशासनम हे दुसरं नाव आहे. अशा प्रकारे दोन नावं आपण त्यांना सांगितली. आता बघा, त्यांनी काय प्रश्न विचारलाय, तर मी तुम्हाला पाठात सांगितलेलं आहे, तर तुमच्या डोक्याने हा उत्तर लिहायचंय. माध्यम भाषा, तुमच्या भाषेत काय लिहायचंय? अमरकोश कंठस्थीकरणेन के लाभाः भवन्ति. अमरकोश कंठस्थ केल्यामुळे काय होतं? त्यांनी काय काय सांगितलं होतं? आपली बुद्धी, मेमरी पॉवर वाढते. आपण जे शब्द लक्षात ठेवले त्यांचे अर्थ आपल्या डोक्यात राहतात. एखादा विषय समजायला सोपं जातं आणि उच्चार स्पष्ट होतात. हे तीन चार मुख्य आहेत, तेच फक्त व्यवस्थित आपण लिहायचे आहेत. प्रश्न निर्माण करा. धनस्य षष्ठी विभक्ती असल्यामुळे धनस्य, आणि पुल्लिंग असल्यामुळे कह कौ के षष्ठी कस्य. कस्य. हम्म. कस्य. संस्कृत शब्दानाम, संस्कृत शब्दानाम षष्ठी विभक्ती असल्यामुळे आणि बहुवचन आहे, त्याच्यामुळे कस्य कयोः केशाम. कस्य, आणि इकडे केशाम. जर तुम्ही ते सर्वनाम पाठ केले असतील तर हे काहीच अवघड नाही, नसतील केले तर अवघडच अवघड आहे. हा. आता शब्दच विग्रह किती सोपं आहे हे तरी पण मी तुमच्यासाठी पटापट लिहितो. स, अ, ग, ग, र, अ, ह, ह, अ, म. संग्रहम. पुढे प्रयोग. प, र, अ, य, ओ, ग, अ, ह, अह. वर्तन्ते. वर्तन्ते. व, अ, र, त, वर, त, वर, त, अ, न, त, ए. वर्तन्ते. क्वचित. क्व, क, व, अ, व, क्व, च, इ, त. क्वचित. ह्याला काय म्हणतो आपण? शब्द विग्रह. अशा प्रकारे शब्द विग्रह आहेत. नंतर तुम्ही व्हिडिओ टाकल्यानंतर लिहून घ्या. पुढे हम्म. आता मेलनम, विशेषण विशेष सांगायचे. पहिल्या दिवशी शिकवलं होतं समान विभक्ती असली पाहिजे, समान लिंग, सगळं समान. चला. कपाटिका स्त्रीलिंग शब्द आहे. विशाला, एक, क्रमांक एक. कोश ग्रंथ पद्यमय, दोन, समान. कंठस्थीकरणम, कंठस्थीकरणम सुलभम, तीन, आणि अर्था हा भिन्न, हा वेगवेगळे अर्थ. मोठं कपाट, पद्यमय, पद्यांनी असलेले हे शब्दकोश. कंठस्थीकरणम सोपं आहे. स्म निष्काशयत म्हणजे स्म काढायचं आहे. स्म लावल्यामुळे काय होतं?
प्रेझेंटचं पास्ट. मग आता आपण पास्ट मधला स्म काढतोय. मग कसं होणार? छात्रा हा, बाकीचं सगळं सारखंच येणार. छात्रा हा अकुर्वन्. आता करोती हा, त्याचा आपल्याला काय लिहायचंय? पास्ट टेन्स मध्ये. ठीक आहे. पुढे बघा. तेन कह लाभः. आता हे काय बहुवचनात लिहायचं. मग तेन कह कौके, लाभः लाभो लाभः, रामः रामो रामाः, भवती भवतः भवन्ति, पठती पठतः पठन्ति. ग्रामर स्ट्रॉंग असेल तर हे सगळे येईल. एक वचनम कुरुतो, वयमचं एक वचनम अहम. बाकी सगळं श्रेय सेम राहणार. अकुर्याम. कुर्याम च अकुर्याम होईल. समानार्थक शब्द लिहायचे. कोशासाठी काय समानार्थक शब्द आहे? संग्रह. काय? संग्रह. अमरकोशासाठी काय समानार्थक शब्द आहे? त्रिकांड किंवा नाम लिंगानुशासनम. विख्यातासाठी काय आहे? प्रसिद्ध. सुलभसाठी काय आहे? सुकर. सुकरम. हं. वाक्य शुद्धम कुरुत म्हणजे ग्रामॅटिकल एरर्स आपल्याला काढायचे. तर धडा सांगत असताना मी म्हटलं होतं तुम्हाला, कृतेसाठी कुठली विभक्ती येते? षष्ठी. यांनी काय लिहिली आहे? चतुर्थी. मग मिस्टेक कुठे आहे? या कोशाय. मग कोशाची आपल्याला षष्ठी विभक्ती करायची. रामचं होतं रामाय, कोश झालं कोशाय. रामचं होतं रामस्य, कोशाचं होईल कोशस्य. तर पुढे यांची मिस्टेक काय? मिस्टेक आपल्याला लक्षात यायला पाहिजे. या ठिकाणी विविधम पुस्तकानी, पुस्तकानी आहे बहुवचन आणि विविधम आहे एकवचन. मग काय येणार या ठिकाणी? विविधानी. विविधानी. बर, आता इथे काय? अमरकोशे त्रीणी कांडानी. आता गंमत अशी आहे, कांडानी आहे नपुंसकलिंग आणि तिसरं झालं स्त्रीलिंग. जर तुम्ही ते संख्या विशेषण चांगले शिकले असाल माझ्याकडून तर तुम्हाला येईल. चांगले नसाल शिकले नाही येणार. मी तर चांगलं शिकवले. त्रीणी कांडानी. पाठांतर म्हणजे संस्कृत आणि संस्कृत म्हणजे पाठांतर. असं ते गणित आहे. अशा प्रकारे हा धडा या ठिकाणी आपला संपलेला आहे. छोटासा धडा आहे. उद्या आपण सुक्ती सुद्धा हा आपण पाहणार आहोत.